माव हा बोल. इथं बघ माझ्याकडं. तू बोल, मी ऐकते. मी आता तुला इथं घेऊन आले कारण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. बोल आता. तुला माहितीये ना तू केलेली जादू जास्त वेळ टिकत नाही. नाही टिकली तर नाही टिकली, एवढं काय त्यात. तेवढ्या वेळापुरतं काम तर होतं. तसं नाही माव, पण तू आज लीलावतीला डब्यात बंद करून विकलंस. मोहनने सांगितलं ना तुला. मोहनला काही गुपितच ठेवता येत नाही, लगेच सांगून टाकलं. माव तुला माहितीये का केवढा गोंधळ झाला असता. शुभताई पण किती रडत होत्या. बरं ठीक आहे. भानू, आपण एक गंमत केली तर. माझी जादू तर टिकत नाही, तुझी जादू टिकते. तू जादू कर आणि शोभाला बंगारवाल्याकडे विकून टाक. माऊ म्हणजे आपल्या तिघांना कटकटच नको. तू, मी आणि मोहन मस्त तिघे मज्जा करूया. मोहनला काम पण नाही करावं लागणार आणि त्याला हवं ते आपण जादूने आणून देऊ. माऊ तू असं काय बी करणार नाहीयेस हा. मालकांना कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल, त्यांना नाही आवडणार. माऊ हे माणसांचं जग आहे, आपलं जग नाहीये. तू तुझ्या मनासारखं नाही वागू शकत, नाहीतर आपण पकडले जाऊ. बरोबर ठीक आहे, मी आता झोपायला जाते, मला झोप आलीये. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. माझ्या कालच्या बोलण्याचा किती परिणाम झालाय तर काय माहिती. उठल्या का महाराणी? हा, दिवसेंदिवस ना उशीरच उठत चाललीस तू. काम धंदे काय तुला? नुसतं खायचं आणि आराम करायचा. शोभा, एक दिवस माझ्या आधी उठलीस तर एवढं बोलून दाखवू नकोस. माऊ काय वहिनी, काय करताय? नाश्ता करताय? अंजलीसाठी नाश्ता आण. नाही नको, राहू द्या. आम्हा राहू दे. नाही आता एवढं तुम्ही म्हणताय तर चालेल थोडा. तू ना ठरव. हा, दे ग नाश्ता दे. वहिनी कर ना. मला माहितीये तुला वळायला येत नाही, मी येईन वळायला. हा ठीक आहे. भानू तू पण ये. काय ग, इतक्या लवकर तू आंघोळ वगैरे करून आलीस? दात घासलेस ना? हो, मी चुटकीसरशी कामं करते, तुझ्यासारख्या आळशीपणा नाही करत. माऊ, तोंड जास्त चालायला लागलाय तुझा. माऊ वहिनी जाऊ द्या लहानी. शोभा, मोहन कुठे? खाली गेलाय सामान आणायला. मला दूध हवंय. जा तिकडे जाऊन घे जा. हे बघ, ते शंकरपाळे आहेत ना, ते तिखट आणि गोड असे दोन्ही एकदम करूया. दमा दमानं करून. अगं नको ग, मग चाळीतल्या बायका येत नाहीत ग, नाटकं करतात जास्त. मी माऊ, माऊ पातेलं गरम आहे. माऊ, काय? अगं पातेलं गरम आहे. आत्ताच ते दूध गरम केलं होतं, इतकं थंड कसं झालं? आवडली, थंडी पडायला लागली ना. सोबत आहे, मी दूध देते तिला. द्या, तुम्ही बसा. असं कसं पण? काय खेळणार? काय खेळताय? सापशिडी. कसं खेळतात?
तुला साप सीडी कसं खेळायचं ते नाही माहिती मंद माऊ. त्यात हसण्यासारखं काय आहे हे बघ माऊ, मी सांगते. अगदी सोपं आहे. अगोदर इथे ना सोंगटी ठेवायची असते आणि 1 ते 100 पर्यंत पोचायचं आणि मध्येच जर तुला सापाने खाल्लं तर पहिल्यापासून सुरुवात करायची. पण मला साप खाणारच नाही. ते खेळल्यावरच कळेल. भेट. हा, जो हरेल तो चॉकलेट देणार. हा चला चल ईशान खेळ. हे घे 3. हे माऊ. हा 1 2 3 4. माऊ असं नाही, जर तुला सापडले तरच बाहेर काढायची सोंगटी. दे. घे मग. 1 2 3 4 5 6. चार 5 6. 6. अरे हॅट्रिक. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. अरे माऊ तू चीटिंग करतेस. मी काय चिटिंग केली? कधीपासून सापडतात? हा तू चिटिंग केलीस. मी चिटिंग नाही करत आहे, मी खेळते. सहा. 1 2 3 4 5 6. मी जिंकले. तुम्ही सगळे हरलात. मला चॉकलेट दे. आम्ही तुला चॉकलेट नाही देणार. माऊ तू चीटिंग केलीस. मी चिटिंग नाही केली. तू चीटिंग केलीस माऊ. नाही. हो माऊ, तू चिटिंग केलीस. तुला सारखे सारखे सापडतायत. हा हिने चिटिंग केलीये. नाही. काय झालं? कशाला म्हणताय? या माऊने चिटिंग केली. सारखे सारखे सापडतायत तिला. आता 6 पडले तर माझी काय चूक? हिला सारखा सहा कसे काय पडू शकतात? ही सहा पडून जिंकली आणि आम्हाला डावच नाही भेटले. भानू. हा मला काय काम होतं का? नाही, तुम्ही दमलायत का आज? काय मालक, म्या कशी दमीन? म्या दमत नाही. नाही, पण तुम्ही आज दमल्यासारखे दिसताय. काय म्हणजे तुम्हाला याआधी इतक्या टेन्शन मध्ये कधीच नाही पाहिलं. हा ते काल तुम्ही बोललात ना, त्याचा विचार करत होते. कोणत्या? मावसाठी हे जग योग्य नाही. म्हणजे तिचं चुकतंय असं नाहीये, तिचं म्हणणं बी पटतंय मला. मी बी तिची एवढी होते ना तेव्हा सारखं सारखं जादू करायला मला बी लई आवडायचं. आणि आपल्याला हवं ते मिळू शकतं हे कळल्यानंतर का कोणी थांबेल ना. बरोबर. आणि तिला थांबवणं योग्यही नाही हो. तिला तिच्या मनासारखं वागता आलं पाहिजे. अहो पण मालक, तिचं जादू करण्याचं प्रमाण लई वाढलंय. आज सकाळपासून तिला थांबवताना, तिने केलेली जादू निस्तरताना नाकीनं वालाय माझ्या. सतत तिच्या मागे मागे मला फिरावं लागतं. हे किती दिवस मी सांभाळू शकीन ना मला माहिती नाही. मला कसं जर चालू राहिलं ना तर चाळीतल्या सगळ्यांना संशय येईल एक दिवस. आणि तिला जर कोणी जादू करताना बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? मला तिला परत पाठवावं लागेल. आणि मी तिला पाठवणार. तिला आवडो पण न आवडो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.